नमस्कार, मी नाझनीन शेख। आपण चिकनचे जर पदार्थ करायचे म्हटले किंवा व्हेजमध्ये पण म्हटले तर काहीतरी नेहमी व्हरायटी ट्राय करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवत असतो। पण चिकनचा एक खूप छान असा पदार्थ म्हणजे सगळ्यांनीच ट्राय केलेला असणार नक्कीच, चिकन भुना। तो आपण हॉटेलमध्ये जाऊन खूप चवीने खातो, तो घरच्या घरी आपण कसा बनवू शकतो हे आपण आपल्या कार्यक्रमात आज बघणार आहोत। आपल्यासोबत आहेत शेफ प्रवीण। नमस्कार। नमस्कार मित्र। आपण आज चिकन भुना बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी नेमकं आपल्याला बोनलेस चिकन घ्यायचं असतं की विथ बोन? आपण इथे चिकन बोनलेस घेतलेलं आहे, पण नॉर्मली ही रेसिपी अशी आहे की याच्यामध्ये चिकन बोनलेसच वापरतात जास्त करून। हो, कारण आपण जिंजर गार्लिक पेस्ट मध्ये आपण ते रोस्ट करणार आहे, चिकन म्हणजे भुनणार आहे। त्यामुळे जर आपण बोनलेस चिकन नाही घेतलं तर मग ते कच्चं राहण्याची शक्यता आहे। म्हणून बोनलेस जेव्हा घेतलं तर आपण पटकन ते शिजू शकतो, म्हणजे आपण जेव्हा फ्राय करणार आहोत चिकन तेव्हाच आपलं चिकन शिजू पण शकतं। तर आपण आपल्या प्रेक्षकांना आता एक एक करून साहित्य व्यवस्थित सांगूया का, म्हणजे त्यांनाही कळेल की नेमकं आपण काय काय वापरणार आहोत? नक्कीच, नोंद करून घ्या आपण साहित्य काय काय वापरतोय ते। तर चिकन भुना मसाला याच्यासाठी लागणारं साहित्य आहे चिकन, कोथिंबीर, पुदिना, कांदा, टोमॅटो, जिरं, लाल मिरची पावडर, हळद, ड्राय रेड चिली, जिंजर गार्लिक पेस्ट, मीठ आणि गार्निशसाठी अद्रक। बरं, हे सगळ्या गोष्टी आपण इथे घेतलेल्या आहेत। साहित्य आपलं पूर्णतः तयार आहे। आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे आणि सुरुवात करूया। काय करूया सर्वात प्रथम इथे चिकन बोनलेस ठेवलेलं आहे, मी याचे कापे करून घेतो। बरं, इथे बोनलेस चिकन आहे, ब्रेस्ट पीस घेतलेला आहे सू। आपण त्याचे काप करून घेणार आहोत। जर तुम्ही मार्केटमधून डायरेक्ट बोनलेस चिकन घेतलं तरी सोपं पडेल नाही का? हो, तर छोटे छोटे काप करून घ्यायचे आपल्याला। बरं, तर अशा आकाराचे क्यूब असे करून घेऊया। हो, चिकन ब्रेस्ट। त्याच्यामध्ये साधारण थोडंसं तेल ऍड करायचं। थोडंसं तेल आपण ऍड करूयात। जास्त तेलाचं प्रमाण इथे नाही घेतलेलं आपण, जरासं तेल घेऊन, कारण आपल्याला फक्त ते परतवून घेतल्यासारखं करायचं आहे। आणि इथे आलं लसणाची पेस्ट आपली तयार आहे। सगळीकडे पसरवून घेतलंय तेल मस्त। तेल आपलं गरम झालेलं आहे। आपण जिंजर गार्लिक पेस्ट तेलामध्ये टाकूयात, साधारण 1 स्पून। 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट चिकन टाकणार आहोत। बरं, म्हणजे ते जेव्हा आलं लसणाची पेस्ट थोडं तेल सोडायला लागेल तेव्हा की आपण त्याच्यामध्ये चिकन रोस्ट करून घेऊयात। बरं, या चिकनमध्ये काहीच नाही टाकायचं, मीठ वगैरे काही नाही? नाही, काही नाही। मसाले पण आपण काहीच नाही टाकायचे? नाही। ओके, फक्त आले लसणाची पेस्ट घालायची थोड्याशा तेलामध्ये आणि व्यवस्थित चिकन आपलं परतवून घ्यायचं आहे। बरं, आणि एका दुसऱ्या पॅन मध्ये थोडंसं ऑइल टाकूयात। साधारण किती लागणार आपल्याला? साधारण 2 ते 3 चम्मच। दोन ते 3 चमचे आपण तेल घ्यायचं, म्हणजे ओव्हरऑल याला तेल असं फारच कमी लागणार आहे, नाही पूर्ण रेसिपीलाच कमीच लागणार, जास्त तेल असं काही आपण वापरत नाही। आणि आता आपण जिरापासून स्टार्ट करणार आहोत। बरं, थोडं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरा ऍड करूयात। बरं, आपल्याला मसाला काही वाटून घ्यायचा आहे का, वाटण करायचं? हो, आता जो आपण मसाला बनवणार आहोत त्याचंच वाटण करणार आहोत आपण। अच्छा, हे आधी फ्राय करून घ्यायचं, वाटायचं। बरं, तेल गरम झालेलं आहे, आपण थोडं जिरा ऍड करूयात। व्यवस्थित त्याला असे क्रॅकल आले की आपण समजूयात की जिरा आपला चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये।
यानंतर आपण कांदा ऍड करूयात. हे कांदा आपण एकदम बारीक चिरून ठेवलेला होता. पूर्ण घालूया. हो, पूर्ण. कांदा पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा. जसा गोल्डन ब्राऊन कलर त्याला यायला लागला हो की आपला कांदा चांगला होईल, तयार होईल. थोडंसं मीठ टाकूया आपण. हो, थोडंसं मीठ टाकलं तर लवकर कांदा शिजून येईल. आपल्याला काय टाकायचं अजून? हा कांदा तर आपला होतोच आहे, पण आपली लाल मिरची, अख्खी लाल मिरची ही पण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. ही कोणती घ्यायची? काश्मीरी किती घ्यायची साधारण? काश्मीरी साधारण 2 ते 3. ओके, बस. अर्धा साधारण 2 टोमॅटो साधारण बस होतील. मीठ ऍड करायचं परत काय? मीठ थोडं नंतर टाकूया आपण. थोडे मसाले आपण ऍड करूयात, जे आपला मिरची पावडर आणि हळद. आपला हे जे तिखट आपण घेतलेलं आहे ते तिखट आपण घेऊया. बस. हो, एक अर्धा चमच. थोडीशी हळद आणि तिखट लसणाची पेस्ट झालेली आहे, आपण त्याच्यातच टाकलेली म्हणून आपण त्याच्यात पुन्हा ऍड नाही केलेली नाही का? जेव्हा आपण सर्वात प्रथम चिकन फ्राय करत होतो तेव्हा त्याच्यात आपण आले लसणाची पेस्ट टाकली होती, म्हणून जे आपण हा मसाला केलेला आहे तयार, तेव्हा त्याच्यात आपण आले लसूण नाही घातलेलं आहे. झालं असेल आता हे? हो, हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आपण बंद करूयात. बरं. आणि याला आता ब्लेंड करून घ्यायचं आहे. बरं. तर एक थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊया. मिश्रण काढून घेऊया मिक्सीमध्ये. हो, हे थंड झालेलं आहे, आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात. याच्यामध्ये अजून आपल्याला काही ऍड करायचंय? हो, याच्यामध्ये आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर. अच्छा, ही जी पुदिना आणि कोथिंबीर आहे दोन्ही आपल्याला ऍड करायचे. हो, पुदिना आणि कोथिंबीर. थोडंसं पाणी थोडं आणि लागेल. ह्याला फिरवून घ्यायचं आहे. फिरवून घेऊया. व्यवस्थित बारीक करून घ्यायचं ना. हे पेस्ट करून घ्यायची छान अशी. तर आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे. आपला मसाला रेडी आहे. इथे थोडंसं तेल आपण ऍड करूया त्याच्यामध्ये. ओके. थोडं साधारण 1 चमचा. एकच चमचा? हो. तेल गरम झालं की आपण आपली ही पेस्ट याच्यामध्ये ऍड करूयात. ओके. साधारण तेल गरम झालेलं आहे. आपण ही पेस्ट आपली ऍड करूयात. पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा छान असं एक अरोमा येतोय ना याच्यामध्ये. तर व्यवस्थित असं याला स्टर करूयात, फ्राय करून घेऊयात. आता हे आपलं चिकन ह्याच्यामध्ये ऍड करूयात.
मसाला मीठ वगैरे काय घालायचं? थोडंसं मीठ घालावं लागेल. आत्ता घालायचं की हो, आता घातलं तरी चालेल. हां, थोडं शिजवून देऊया आपण. याच्यावरती झाकण ठेवूयात. बरं. हे साधारणपणे किती मिनिटं आपल्याला शिजवायचं? साधारणतः 10-1 मिनिटं. 10-1 मिनिटं. म्हणजे आता हे आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे. याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं व्यवस्थित त्याला शिजून देऊया, जेणेकरून थोडंसं जे चिकन कच्चं राहिलेलं असेल ते आणि मसाला जो आहे तो चिकनमध्ये पूर्णतः त्याचा फ्लेवर्स येतील, नाही का? आपण ओपन करून पाहूयात. मस्त सुगंध आला, असा अरोमा आलेला आहे. हो, आणि मला वाटतं चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे, नाही का? हो. तर हे ऑलमोस्ट आपलं चिकन तयार झालेलं आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हो. तर हे आपलं चिकन भुना मसाला रेडी झालेला आहे. ह्याच्यावरती आपण गार्निश म्हणून हे अद्रकचे लहान केलेले काप जे आपण करून ठेवलेले होते ते आपण गार्निश म्हणून टाकूयात वरती. हो. आणि थोडीशी चॉप कोथिंबीर आपण याच्यावरती टाकूयात. तर आपला चिकन भुना मसाला आपला इथे रेडी आहे. आणि मस्त गरमागरम पोळ्यांसोबत किंवा रोटीसोबत आपण हे मस्त सर्व करू शकतो, नाही का? चिकन भुना मसाला हे कशा पद्धतीने बनवायचं हे आज आपण शिकलोत आणि खूप स्वादिष्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे, नाही का? चिकनचा अजून एक प्रकार आम्ही तुम्हाला आज दाखवलेला आहे. तर आपण दुसरी रेसिपी कोणती बनवणार आहोत? तर आपली आताची रेसिपी आहे चटपटा कॉर्न. चटपटा कॉर्न म्हणजे आपण असं इथे मक्याचा काहीतरी एक चटपटा छान असा पदार्थ करतोय. आपल्याला साहित्य काय काय लागणार ते सांगतो का? आता मक्के तर इथे आहेत, मक्याचे दाणे इथे आपण घेतलेले आहेत. अजून काय काय आहे? चटपटा कॉर्नसाठी मक्याचे दाणे तू सांगितलेस, हो. त्याच्या व्यतिरिक्त टोमॅटो केचप आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, दही आहे, हिरवी चटणी घेतलेली आहे, पावडर आहे, मीठ आहे आणि सजावटीसाठी पुदिन्याची पाने. हो. बरं, हे जे आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत ते आपण बॉईल वगैरे करून घेतलेत का? काही स्टीम करून घेतले? हो, बॉईल करून घेतलेले आहेत. थ्री टेबलस्पून आपण इथे तेल घेतलेलं आहे. हो. तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊन द्यायचंय ना. तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे. सुरुवात करूयात आपण कांद्यासोबत. अच्छा, आधी आपल्याला कांदा याच्यामध्ये ऍड करायचा. पूर्ण घालू? हो, पूर्ण कांदा. बारीक चिरून आपला जो कांदा घेतलेला होता तो बारीक चिरलेला कांदा, साधारण 2 कांदे असतील, नाही का? हे हो, 2 कांदे आपण इथे घेतलेले आहेत, बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. हे थोडे असे कच्चे ठेवायचे आहेत का पूर्ण व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचे? बरं. आणि हे जे चटपटा कॉर्न आहे हे आपण चटणी पण त्याच्यात ऍड करून असं तिखट आणि आंबट थोडंसं होईल, नाही का? हे आता टोमॅटो केचप आपण याच्यामध्ये ऍड करतोय, त्यामुळे थोडंसं चटपटा जी रेसिपीला नाव आहे त्याप्रमाणे चव येईल त्याला. थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये ऍड करूयात, जेणेकरून कांदा आपल्याला लवकर शिजून येईल. आपण जरासं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये, जेणेकरून कांदा आपल्याला लवकर शिजते. कांदा आपला लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूयात.
टोमॅटो आपण हा बारीक चिरलेला जो आहे तो किती ऍड करायचा आहे साधारणपणे? साधारणतः 3 चम्मच. म्हणजे पूर्णच घेऊन टाकूया का आपण? थोडासा बाकी जास्त होईल थोडा. बरं. आणि कांदा पण व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचा, मॅश करून घ्यायचा. हो. हा टोमॅटो आता कांद्यासोबत व्यवस्थित मिक्सअप झाला की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो केचप, हिरवी चटणी, हां, थोडंसं दही वगैरे ॲड करून घेऊयात. आपला टोमॅटो सुद्धा एकदम स्मॅश म्हणजे एकदम शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूयात, साधारण 1 चम्मच. आणि थोडासा टोमॅटो केचप किती साधारणपणे? साधारण 2 चमचे. टोमॅटो केचप थोडंसं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण आपल्याला आपल्या रेसिपीचं चटपटा करायचं आहे. आपल्या रेसिपीचंच नाव आहे ना काय. हे कॉर्न पूर्ण घालूया. याला रंग पण छान आलाय नाही का? हो. आणि ही जी हिरवी चटणी आपण बनवलेली आहे याच्यामध्ये आपण काय काय घातलेलं आहे? ह्या हिरव्या चटणीमध्ये हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, थोडासा पुदिना आहे, थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि मीठ. एवढं सगळं करून आपण बारीक ब्लेंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये. बरं, म्हणजे पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि दही आणि मीठ थोडंसं चवीपुरतं टाकून आपण मिक्सरमध्ये ते फिरवून घेतलेलं आहे. अशी आपली ती हिरवी चटणी बनवलेली आहे. आणि ती हिरवी चटणी पण याच्यामध्ये आपण ऍड करायची. तर आता हिरवी चटणी आपली ऍड करूया त्याच्यामध्ये. मिठाची अजून गरज असणार आहे का आपल्याला याच्यामध्ये? मीठ लागेल थोडंसं मीठ. मग आत्ताच ऍड करूया? हो, आता ऍड केलं तरी चालेल. आणि साधारणपणे आता हे किती वेळ आपल्याला होऊन द्यायचं? हे ऑलमोस्ट झालेलंच आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे. बरं, थोडं 1 मिनिटानंतर आपण दही ऍड करून फिनिश ऑफ करूयात. गॅसवरच आपण दही पण ऍड करायचं? दही, हो. बरं. झालं आहे. आता थोडंसं आपण दही ऍड करूयात. बरं. किती साधारणपणे आपल्याला दही लागणार? दही आपल्याला जास्त टाकायचं नाही, कारण नंतर प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला वरतून टाकायचं. हो. बरं. साधारण 2 चमचे. म्हणजे खरंच ही चटपटीत झालेली नाही का? आपण हिरवी मिरचीची चटणी घातलेली आहे, त्याच्यामध्ये आपले सॉस आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, परत आपण दही पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे खरोखर त्याला तो चटपटीतपणा आलेला असणार आहे. थोडंसं कोथिंबीर टाकूयात आणि फिनिश ऑफ करूयात. ही आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती, ती आपण याच्यावरती भरभरूया. तर हे आपलं चटपटा कॉर्न इथे रेडी झालेला आहे. बरं. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर हे आपली चटपटा कॉर्न रेडी आहे. आपण याच्यावरती थोडंसं गार्निश म्हणून थोडं कोथिंबीर टाकूयात. थोडं सजावटीसाठी आपण कोथिंबीर, आणि थोडीशी पुदिन्याची पानं. तर अशा प्रकारे आपलं हे चटपटा कॉर्न रेडी झालेलं आहे. हो. आणि खरंच हे
आपल्याला बघूनच असं वाटतं की हे खरंच चटपटीत झालेलं असणार आहे, कारण एवढे छान आणि एवढे चटपटीत इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये सगळे टाकलेले आहेत. जे काही साहित्य वापरलेलं आहे ते खरोखर एकदमच चटपटीत होतं. त्याच्यामुळे संध्याकाळी नाश्त्याला म्हणा किंवा मुलांना डब्याला म्हणा, तुम्हाला एक छान अशी घरगुती रेसिपी देण्यासाठी मुलांना तयार झालेली आहे. तुम्हाला पण, आणि तुम्हाला माहिती आहे का, मक्यामध्ये खूप रिच आहे, हे प्रोटीन्स वगैरे याच्यामध्ये खूप असतात. त्याच्यामुळे हे खाणं खूप आवश्यक आहे. आणि कणस तसं घेऊन खाणं किंवा बाहेर जाणं स्पेशली त्याच्यासाठी, तर तुम्हाला हल्ली कणसाचे दाणे मिळतात, त्याचं नेहमीच काय करायचं, तर हे अशा पद्धतीचं काहीतरी नवीन रेसिपी तुम्ही घरी बनवून जर घरच्यांना खायला घातलीत तर नक्कीच त्यांना आवडेल, नाही का? नक्कीच. खूप छान प्रवीण, खूप छान. थँक्यू व्हेरी मच. छान रेसिपी आमच्या प्रेक्षकांना दाखवली. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा. म्हणजे आमच्या दोन्हीच रेसिपी आजच्या छान होत्या, झटपट होणाऱ्या आहेत आणि छान एकदम टेस्टी आगळ्या वेगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आमच्या पुढच्या कार्यक्रमात अशीच काही नवीन रेसिपी चटपटीत, मजेदार, झटपट होणारी आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.